या आठवड्यात मराठी सिनेविश्वात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं? जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा केसरी वीर या चित्रपटानिमित्त अनेक काळानंतर एकत्र स्पॉट झालेत. बहुचर्चित राजा शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. 1 मे 2026 मध्ये हा चित्रपट येणार असून यामध्ये हिंदी व मराठीतील दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एप्रिल मे 99 या चित्रपटाच्या प्रीमियरला अभिनेत्री रुजुता देशमुख व सहकुटुंबाने लेकीच्या पहिल्या चित्रपटाला हजेरी लावली असून मराठीतील दिग्गज कलाकारांनी देखील इथे उपस्थिती लावली. अभिनेता विशाल निकमने त्याची सौंदर्य कोण आहे याबद्दल त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केलंय. झी मराठीच्या आंबा महोत्सवात कलाकार रमले खेळात. 3 पायांची शर्यत दोरी खेच हे खेळ खेळत कलाकारांनी साजरा केलाय आंबा महोत्सव. अभिनेत्री नेहा पेंडसेने लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सावत्र लेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. कुटुंबासोबत परदेशात उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करताना ती दिसलीये. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवेने बायकोच्या वाढदिवसादिवशी अवयवदान आणि देहदानाचा निर्णय घेतलाय. त्याच्या या निर्णयावर कलाक्षेत्रातून त्याचं कौतुक केलं जातंय. अभिनेत्री मुक्ता बर्वेने एका जुन्या मुलाखतीमध्ये सतीश राजवाडेवर क्रश असल्याचं म्हटलं होतं आणि हेच सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. जारण या नव्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांनी खास मराठीत संवाद साधलाय. इतका आनंद झाला तुम्ही आला. प्लीज सर प्लीज तुम्ही तर पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत घटस्फोट सोहळा साजरा होणार आहे. 23 मेला मंगलाष्टक रिटर्न हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झालाय. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेसृष्टीतील अशाच घडामोडींसाठी तुम्ही फॉलो करत राहा राजश्री मराठी.